विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टक्केवारी कशी काढायची एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओवरती आलाच असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. पहिलाच प्रश्न मी घेतोय, एखाद्या वस्तूची किंमत 400 रुपये आहे, त्यावर 10% वाढ झाली तर नवीन किंमत किती मिळेल? सिंपल पद्धत करायची आपल्याला. बघा, इथे तुम्हाला मूळ किंमत दिली 400, छेदस्थानी 100 करा, टक्केवारीत दिल्यामुळे 100 लिहू शकतो आपण. गुणवले 10% वाढ झाली म्हणून 10. हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य कॅन्सल करा, राहिले 4 आणि 10. त्यांचा गुणाकार करा. 4 गुणवले 10, 10 चोक 40. नवीन किंमत काढा सांगितली आपल्याला. नवीन किंमत बरोबर मूळ किंमत 400 वाढ कितीने झाली अधिक 40 करा, म्हणजे 440 तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ओके, या पद्धतीने. आता पुढला प्रश्न आपल्याला असाच सोडवायचा आहे. पुढला प्रश्न आपण बघूया आपल्याला काय दिलाय. पुढला प्रश्न, एका वर्गात 200 विद्यार्थी आहेत, 20% वाढ झाली तर एकूण विद्यार्थी किती? सिंपल, आता जशी ट्रिक सांगितली त्याच पद्धतीने वापरायची. 200 छेदस्थानी 100 गुणवले 20%. 20. बघा, इथे शून्य, हे शून्य कॅन्सल, हे शून्य, हे शून्य कॅन्सल. 20 दोन्ही 40 करायचे, म्हणजे 2 गुणवले 20 करा, 20 दोन्ही 40. आता आपल्याला विचारले एकूण विद्यार्थी किती? की मूळ विद्यार्थी दिलेत आपल्याला 200, म्हणजेच 200 अधिक 40 बरोबर 240. म्हणजे एकूण विद्यार्थी किती मिळतील आपल्याला? 240. पुढला प्रश्न बघा काय दिला आपल्याला. पुढला प्रश्न आहे 3 नंबरचा. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे, 10% सूट दिली तर विक्री किंमत किती? बघा, आता विक्री किंमत आपल्याला काढायची. सिंपल ट्रिक सांगतो. इथे 800, एका वस्तूची मूळ किंमत 800 रुपये आहे, 10% सूट दिली, म्हणजेच बघा 800 छेदस्थानी 100 गुणवले 10. ओके, बघा, हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा. 10 गुणवले 8 करा, म्हणजे 8 गुणवले 10 केलं तर 10 8 80. ओके, आता आपल्याला काय करायचंय तर विक्री किंमत किती? आता विक्री किंमत बरोबर ओके, मूळ किंमत वजा सूट. मूळ किंमत वजा सूट. ओके, मूळ किंमत वजा सूट. आपण किती काढली? 80. म्हणजे 800 मधून वजा 80 करा, तुम्हाला 720 मिळेल. 720 म्हणजे विक्री किंमत किती भेटली तुम्हाला? 720 रुपये. बघा, एका वस्तूची किंमत, मूळ किंमत 800 रुपये आहे, 10% सूट दिली तर विक्री किंमत तिची किती झाली? तर 720 रुपये. पुढला प्रश्न मी घेतोय, काय दिलाय बघा. पुढला प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता पुढला प्रश्न दिला आपल्याला. 1200 म्हणजे 1200 रुपये किमतीवर 25% सूट दिली तर किती पैसे द्यावे लागतील? किती पैसे द्यावे लागतील? बघा, एक 1200 रुपये किमतीवर 25% सूट दिली. एक 1200 रुपये किमतीचं एक पुस्तक आहे किंवा काही पण आहे सामाईक, त्याच्यावर 25% सूट दिली तर आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील म्हणले ते आपण काढूया. बघा, तर इथे काय करायचं, 100% आपल्याला हीच ट्रिक लावायची. 1200 छेदस्थानी 100 गुणवले 25, 0 0 0 0 कॅन्सल करा, 25 गुणवले 12 करा, 12 गुणवले 25, 25 25, 25 50, 0 हाताले 5, 25 1 25 आणि 5 30, म्हणजे 300. तर आपल्याला काय करावं लागतील? 1200 मधून 300 वजा करावं लागतील, म्हणजे 1200 वजा मूळ किमतीतून सूट वजा करायची. 1200 वजा 300 बरोबर उत्तर तुम्हाला येईल 900. म्हणजे दुकानदारास आपल्याला द्यायची रक्कम किती असेल? 900 रुपये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुकवरून पाहत असाल तुम्ही, तर फेसबुकला आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं असेल. आणि जर तुम्ही युट्यूबवरून पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण अशा ट्रिकनुसार. तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर व्हिडिओ पाहिजे आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.